Okay, good morning to all. Yesterday we had seen about the baby bird, baby sparrow, whose name was Num Num. Now she had grown her wing feathers, but she was still looking little bit scruffy. Okay, and according to the writer, yesterday we had seen that for the last time she stopped eating. She stopped eating from uh, the hands of the writer. And writer also told that last night she also sit beside the camel painting. And when writer climbed up there at that time, with spontaneously she came and sit onto the palm of the writer. At that time, writer felt so much grateful by the act of that baby sparrow. And writer told that we are so grateful when we love to the object and our love for allowing us to love them. And writer also told that means at that time, at that moment, writer felt just like her heart swell and the fountains of liquids were flowing through his body. म्हणजे लेखिकेनं आपल्याला सांगितलं होतं की आता हळूहळू नम ही जी हे जे चिमणीचं पिल्लू होतं हळूहळू हळूहळू आता त्याची ग्रोथ होत होती. हळूहळू छोटे छोटे विंग्स आणि फिदर्स तिचे ग्रो होत होते आणि तरीही ती एका चिमणीसारखी न दिसता थोडी वेगळीच दिसत होती. कारण म्हणजे पूर्णपणे डेव्हलपमेंट तिची व्हायची होती. त्याच्यानंतर लेखिकेने हे सुद्धा सांगितलं होतं की कालपासून तिने लेखिकेच्या हाताने खाणे बंद केलं होतं. आता ती स्वतःच जेवण घेऊ शकत होती. त्याच्यानंतर लेखिका असं सुद्धा सांगतात की जेव्हा लेखिका त्या रूम मध्ये आल्या होत्या तेव्हा लेखिकेला ती जी चिमणीचं पिल्लू होतं ते चिमणीचं पिल्लू कॅमेल पिक्चरवर त्या कॅमेलच्या चित्रावर बसलेलं दिसलं आणि त्या चित्राच्या बाजूलाच म्हणजे अगोदर त्या चिमणीच्या पिलाचे वडील तिथं बसलेले होते आणि तिच्या वडिलाजवळ जाऊन ती चिमणीचं पिलू बसते. आणि जेव्हा लेखिका मग त्या लॅडरवरून शिडीवरून वर जातात तेव्हा स्वतःहून ते चिमणीचं पिलू त्या कॅमेलच्या चित्रावरून येते आणि लेखिकेच्या तळहातावर बसते. आणि तेव्हा मात्र लेखिकेला धन्य झाल्यासारखं कृतज्ञ झाल्यासारखं वाटते. लेखिकेला असं वाटते की मागच्या 8 दिवसामध्ये मी जी काही काळजी नमची घेतली त्या प्राण्याला सुद्धा जाणीव राहते, पक्षाला सुद्धा जाणीव राहते आणि ती जाणीवच होती की लेखिका कोणीतरी आपल्या जवळचा आहे आणि म्हणूनच ते चिमणीचं पिलू त्या कॅमेलच्या पेंटिंग वरून उडून लेखिकेच्या हातावर येऊन बसते. आणि लेखिका पुढे असं सुद्धा म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर एखाद्या प्राण्यावर किंवा पक्षावर प्रेम करतो जसं आपल्या घरच्या सदस्यावर करतो तेव्हा तो पक्षी सुद्धा किंवा तो प्राणी सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतो. आणि तेव्हा मात्र लेखिकेचं मन भरून आलं. लेखिकेचं हृदय मन असं फुगल्यासारखं लेखिकेला वाटत होतं. प्राऊड फील झाल्यासारखं वाटत होतं आणि जणू काही लेखिकेच्या बॉडीमध्येच काहीतरी फाउंटेन्स असे फ्लो होत आहेत असं लेखिकेला भास झाला होता. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. नाउ लेट्स बिगिन अवर नेक्स्ट पॅराग्राफ. धिस मॉर्निंग Num made her first and last flight. Now, the writer described that this morning Num made her first and लास्ट फ्लाइट. आता दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट लेखिका सांगतात की दुसऱ्या दिवशी सकाळी नम म्हणजे चिमणीच्या पिलानी त्या चिमणीच्या पिलाची पहिली आणि शेवटची फ्लाइट घेतलेली होती. पहिलं उड्डाण आणि तेच त्याचं शेवटचं उड्डाण ठरलं. हर फादर फ्लीव इन टू द गार्डन. ऍक्च्युअली व्हॉट हॅपन्ड in the morning her father was flying into the garden. तिचे जे वडील होते तिचे वडील गार्डन कडे उडत जात होते. Num followed. The dog saw her. And when Num saw that her father was going towards the garden, at that time Num also decided to follow her father. म्हणजे जेव्हा तिचे वडील गार्डन कडे उडत गेले होते तेव्हा नमने सुद्धा निर्णय घेतला की आपण सुद्धा आपल्या वडिलांच्या मागे मागे जावं. पण काय होते द डॉग सॉ हर. तेवढ्यात
तो जो कुत्रा असतो लेखिकेचा, त्या कुत्र्याने तिला तिच्या वडिलांच्या मागे जाताना पाहिलेले असते. अँड ही बार्क्ड अँड चेस्ड हर. आणि जसं नम तिच्या वडिलांच्या मागे जात होती, तसं त्या कुत्र्यानं तिच्यावर भुंकणं सुरू केलं आणि तसा तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. Num lost her confidence even before she crossed my bedroom door. But what happened? While the dog was chasing her at that time, and the dog was barking towards her at that time, Num has lost her confidence. नमनी तिचा आत्मविश्वास गमावलेला होता. तिला असं वाटलं की आता तो कुत्रा आपल्याला खाऊन घेणार. And when she lost her confidence, even before she crossed my bedroom door, actually she was out of the bedroom door of the writer, and the dog was barking from a room. Still she think she thinks that the dog will eat me. That's why she has lost her confidence and she fell म्हणजे जरी तो कुत्रा आतमध्ये होता आणि हे चिमणीचं पिलू त्या बेडरूमच्या बाहेर होतं, परंतु तरीही त्या कुत्र्याचं भुंकणं जेव्हा तिने ऐकलेलं होतं आणि कुत्रा तिचा पाठलाग करतो आहे असं तिने जेव्हा पाहिलं होतं, तरी सुद्धा ती बेडरूमच्या डोअरच्या बाहेर असताना सुद्धा, बेडरूम क्रॉस केलेली असताना सुद्धा तिने कॉन्फिडन्स गमावल्यामुळे काय झालं बघा, आत्मविश्वास गमावल्यामुळे she fell, and in a second he had jumped on her. She fell because of losing her confidence. She fell there. She fell there, and within a second, that dog had jumped on her. बघा काय होते, आत्मविश्वास गमावल्यानंतर काय होते. तिचा आत्मविश्वास गमावलेला होता. तिला आत्मविश्वासच नव्हता. तिला असं वाटत होतं की कुत्रा आता आपल्यावर भुंकतो आहे आणि आपला पाठलाग करतो आहे. हे जेव्हा ती बघते चिमणीचं पिलू, तेव्हा तिचा आत्मविश्वास ढळून जातो आणि जसा तिचा आत्मविश्वास ढळून जातो, आता आपल्याला कुत्रा खाणार किंवा मारणार. तशीच शी फेल, अँड इन अ सेकंड ही हॅड जम्प ऑन हर. ती तिथंच खाली कोलॅप्स होते, ती तिथंच खाली पडून जाते आणि एकाच सेकंदामध्ये तो कुत्रा जम्प घेऊन तिला पकडतो. When I took her out of his mouth, her eyes were still open and her body warm, but her little neck was twisted. Twisted means पिळवटणे. असं पिळतो ना आपण, तसं असं ट्विस्ट म्हणजे असं मोडल्यागत करणे. Neck was twisted and her big eyes stared out. Stared means एकटक पाहणे. Unseeing म्हणजे न पाहता. From that tousled, wet little face. Tousled means त्याला म्हणतो आपण अव्यवस्थितपणा, untidy, disorderly. Wet means ओला. See now what happened. When I took her out of his mouth, her eyes were still open. And writer went there immediately. Writer went there hurriedly, and she took that baby sparrow from the mouth of the dog. ही लेखिका घाईघाईने तिथं जातात आणि त्या कुत्र्याच्या तोंडातून लगेच त्या नमची, चिमणीच्या पिलाची सुटका करतात. At that time her eyes were still open. आणि जेव्हा त्या चिमणीच्या पिलाची सुटका त्या कुत्र्याच्या तोंडातून करतात, तेव्हा त्या चिमणीच्या पिलाचे डोळे उघडे असतात. अँड हर बॉडी वॉर्म. आणि अजूनही त्या चिमणीच्या पिलाचं जे शरीर असते, दॅट बॉडी, हर बॉडी वॉज वॉर्म. ते शरीर असं उबदार असते किंवा गरम लागत असते. बट हर लिटिल नेक वॉज ट्विस्टेड अँड हर बिग आईज स्टेअर्ड आउट. बट व्हॉट हॅपन, हर लिटिल नेक वॉज ट्विस्टेड. परंतु त्या कुत्र्याने काय केलेलं असते, तिची जी बारीकशी मान जी असते ती ट्विस्ट केलेली असते, म्हणजे अशी फिरवलेली असते, मोडल्यागत केलेली असते. अँड हर बिग आईज स्टेअर्ड आउट. आणि तिचे जे मोठे मोठे डोळे असतात, ते मोठे मोठे डोळे बाहेर म्हणजे बाहेर काढून जणू काही ते चिमणीचं पिलू लेखिकेकडे एकटक पाहत असते. Unseeing means she was staring towards the writer but still unseeing. जणू काही न पाहिल्यागत, लेखिकेकडे न पाहिल्यागत एकटक ते चिमणीचं पिलू लेखिकेकडे पाहत असते. And from that tousled means untidy, wet little face, and means from that
tousled or untidy, wet little face. She was stared towards the writer. She was staring towards the writer, but she was staring in such a way that she was not seeing to the writer. म्हणजे ती अशा पद्धतीने लेखिकेकडे एकटक पाहत होती, जणू काही ती लेखिकेकडे पाहतच नाही. तिला सुद्धा आता खूप दुःख होत होतं आणि लेखिकेला सुद्धा या गोष्टीचं दुःख होत होतं. I hope that you are getting whatever I am teaching you. Okay, let's move towards the next paragraph. Her father has flown back into the room and he is looking for his daughter. Now her father became aware of the incident, and that's because the dog was barking, and writer also went there hurriedly. Writer also ran there hurriedly. That's why her father has flown back into the room. आणि म्हणून त्या चिमणीच्या पिलाचे जे वडील असतात, तिचे बाबा असतात, ते तिचे बाबा त्या रूम मध्ये पुन्हा उडत उडत परत आलेले असतात. And he is looking for his daughter. And while returning into that room, after returning into that room, he was looking for his daughter. When he means the father sparrow returned back from the garden into that room, at that time he was looking for his daughter. जेव्हा तिचे वडील त्या रूम मध्ये प्रवेश करतात, तेव्हा तिचे वडील सर्वात अगोदर त्यांच्या मुलीला बघत असतात. His loud chips when he was courting and content his agitated shock. Now see, courting means that is love for his daughter. The experience of developing a romantic relationship with someone, usually with the intention of marriage, here with the intention of mating. See here, that is love. His loud cheeps when he was courting and content. And at that time, he was also, that father was also became quite confused because he was unable to see his daughter, and whatever relationship was there between the father and the daughter, because of that relationship, because of that relationship, because of that love, the love between the father and a daughter, because of that love, he's agitated, shock when he was afraid to have given way again to that same melodious crying, and I hate him. So once again means for the first time, when his second wife was dead, when the father's second wife, father sparrow's second wife was dead, at that time he was crying just like the means he has love for his wife, and that's why he was just crying because he was very sad, and he was sad. That's why he was what I can say, he was moving here and there. He was doing agitation for his wife. And now, for the second time, the writer told that he was agitating, shock, when he was afraid to have given way again to that same melodious crying. And he was afraid because he knew the thing that his daughter was also dead. And that's why he was afraid to the same moment and the same incident, and that's why he was giving melodious crying, and I hate him. आणि तो त्याच पद्धतीनं त्याची जेव्हा दुसरी पत्नी मरण पावते आणि जेव्हा तो उदास होतो, जेव्हा त्याला खूप दुःख होते, तेव्हा तो म्हणजे एकदम जोरात आरडाओरड करत असतो, जोरात चिव 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 करत असतो आणि स्वतःचं दुःख व्यक्त करत असतो. तेव्हा लेखिकेनं सुद्धा म्हणलं होतं की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी पक्षी रडत आहे, कोणीतरी पक्षी रडताना पाहत होते, असं लेखिकेनं सुद्धा म्हणलं होतं. आणि आता for the second time means the writer was getting experience of the same thing, that the father sparrow was crying for his daughter, and he was afraid to have given way again to that same melodious crying. आणि त्यांनी भीतीने पुन्हा तसंच मेलोडियस क्राईंग किंवा तसंच दुःखपूर्ण ओरडणं सुरू केलं होतं. अँड आय हेट हिम. आणि लेखिकेला त्या गोष्टीचा तिरस्कार येत होता, कारण लेखिकेला सुद्धा
तिचं दुःख अनावर झालेलं होतं. हे म्हणजे तिरस्कार कशाचा येत होता, की आपण आपल्या घरामध्ये एवढे पक्षी येऊ देत आहोत, आपल्या घरामध्ये राहू देत आहोत त्यांना, परंतु एक-एक पक्षी मरत आहे. या गोष्टीचा लेखिकेला तिरस्कार येत होता. आय कॅनॉट बेअर टू बी इन द सेम रूम विथ हिम. अँड रायटर declared that I cannot bear to be in the same room with him. आता मी त्याचं दुःख बिलकुल सहन करू शकत नाही. म्हणजे लेखिकेला सुद्धा तेवढं दुःख झालं होतं. कारण लेखिका तुम्हाला माहित आहे मेनका गांधी ह्या पक्ष्यांवर आणि प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी आतापर्यंत त्यांनी कितीतरी आंदोलनं केलेली आहे आणि म्हणून त्या असं डिक्लेअर करतात की आय कॅनॉट बेअर टू बी इन द सेम रूम विथ हिम. म्हणजे आता मी त्याला माझ्या रूम मध्ये राहू देणार नाही किंवा त्याचं राहणं माझ्या रूम मध्ये सहन करणार नाही. का सहन करणार नाही? तर लेखिकेला असं वाटते की कदाचित एक दिवस याच्यासोबतही असं होऊ नये किंवा कदाचित हा चिमणा एक दिवस मृत होऊ नये आणि म्हणून लेखिकेने निर्णय घेतलेला असतो की मी आता त्याला माझ्या रूम मधून काढून दिल्याशिवाय मी आता हे सगळं त्याचं अस्तित्व माझ्या रूम मध्ये सहनच करणार नाही असं लेखिकेला वाटते. I hope that you are getting. Why did you have to come into my bedroom? Why did you have to share your life with mine? Now, the writer asked the questions to that father sparrow. Why did you have to come into my bedroom? तू माझ्या रूम मध्ये का यायचं असतं? Why did you have to come into my bedroom? तू माझ्या रूम मध्ये का यायचं असतं? Why did you have to share your life with mine? तू तुझं जीवन माझ्या जीवनाबरोबर, तुझ्या जीवनातले सुख दुःख तू माझ्या बरोबर का शेअर करायचे असते? आय डिडंट वॉन्ट टू नो. मला माहित करून घ्यायचं नाही. आता तुझ्या जीवनाबद्दल मला काहीच माहित करून घ्यायचं नाही. विथ युअर एंडलेस ट्रॅजेडीज अँड हॅव पोस्चरिंग. कारण की तुझं जीवन म्हणजे दॅट इज युअर लाईफ इज जस्ट लाईक एंडलेस ट्रॅजेडीज. तुझं जीवन म्हणजे काय आहे? एंडलेस ट्रॅजेडीज आहेत. ट्रॅजेडी म्हणजे दुःखांतिका म्हणतो आपण त्याला. आणि पोस्चरिंग म्हणजे भीतीपूर्ण. सो द रायटर टोल्ड हिम दॅट आय डिडंट वॉन्ट टू नो. मला आता तुझ्या जीवनाबद्दल काहीही माहित करून घेण्याची इच्छा नाही. विथ युअर एंडलेस ट्रॅजेडीज अँड ब्रेव्ह पोस्चरिंग. कारण की तुझ्या जीवनामध्ये देर आर एंडलेस ट्रॅजेडीज इन युअर लाईफ अँड ब्रेव्ह पोस्चरिंग. परंतु तरीही तू शूर आहे. तरी तू भीतीने म्हणजे खसून जात नाही. परंतु तरीही मला आता तुझ्या जीवनाबद्दल काहीही माहित करून घ्यायचं नाही. तुझं जीवन म्हणजे ट्रॅजेडीने, शोकांतिकेनं खूप भरलेलं आहे. तुझी पहिली पत्नी मरण पावलेली आहे. तुझी दुसरी पत्नी मरण पावलेली आहे आणि आता तुझ्या हृदयाचा तुकडा, तुझ्या जीवाचा तुकडा म्हणजे तुझी मुलगी मरण पावलेली आहे आणि म्हणून मला आता तुझ्या जीवनाशी म्हणजे तुझ्याबद्दल जाणूनच घ्यायचं नाही. असं म्हणजे फ्रस्ट्रेशन एका टाईपचं किंवा त्याच्याबद्दल असणारं प्रेम म्हणजे त्या प्रेमापोटीच त्या चिमण्याबद्दल असणारं लेखिकेचं प्रेम, त्या प्रेमापोटीच लेखिका ह्या सगळ्या गोष्टी बोलत होत्या. पुढे लेखिका म्हणतात की आय डिडंट वॉन्ट युअर डेड वायूज अँड डेड डॉटर. आय डिडंट वॉन्ट युअर डेड वायूज अँड डेड डॉटर. म्हणजे मला तुझ्या मृत पत्नींशीही आणि तुझ्या मुलींशीही म्हणजे मला ऐकून घेण्याची आता इच्छा नाही. वाय डीड आय मेक द मिस्टेक ऑफ टेकिंग द नेस्ट डाऊन. आणि मी ही चूक का केलेली असेल? मी वरचं घरटं खाली उतरवण्याची चूक का केली असावी? म्हणजे मी ते घरटच वरून खाली घ्यायचं नसतं. म्हणजे माझं जे नम बद्दलचं जे प्रेम होतं ते प्रेम म्हणजे मलाही एवढ्या वेदना झाल्या नसतील, मलाही एवढ्या यातना झाल्या नसत्या जर मी ते घरटं वरून खाली घेतलं नसतं. यू वुड हॅव प्रोबेबली लुक्ड आफ्टर नम मच बेटर दॅन मी अँड शी वुड स्टील हॅव बीन अलाइव्ह टुडे. आणि जर मी ते घरटं खाली घेतलं नसतं तर यू वुड हॅव प्रोबेबली लुक्ड आफ्टर नम मच बेटर दॅन मी. then you would have definitely looked after Nam much better than me. जर मी ते घरटं खाली घेतलं नसतं तर तू निश्चितपणे माझ्याही पेक्षा चांगली काळजी तुझ्या मुलीची म्हणजे नमची तू घेऊ शकला असता. परंतु मी घरटं खाली घेतलं आणि मी तिची काळजी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आज मला अनावर दुःख झालेलं आहे. अँड शी वुड स्टील हॅव बीन अलाइव्ह टुडे. आणि जर तूच तिची काळजी घेतली असती तर कदाचित ती आज जिवंत असती. तर ती आज जिवंत असती. वाय डीड आय बिलीव्ह द मिथ. मिथ म्हणजे
पारंपरिक गोष्ट ज्याला ट्रॅडिशनल स्टोरी म्हणतो आपण. वाय डीड आय बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. वाय डीड आय बिलीव्ह द मिथ दॅट after a human has touched a baby bird, the parents won't take it back into the nest again. And writer told herself that why didn't I believe the myth? म्हणजे ट्रॅडिशनल स्टोरी आहे. बघा, तुम्हाला सुद्धा माहित असेल, जर आपण चिमणीच्या पिलाला हात लावला, अशी गोष्ट आहे एक, जर आपण चिमणीच्या पिलाला किंवा एखाद्या चिमणीला हात लावला तर असं म्हणतात की त्या चिमणीला किंवा त्या कावळ्याला किंवा त्या पक्ष्याला इतर पक्षी मारून टाकतात. अशी एक पारंपरिक कथा किंवा गोष्ट आपल्याला सांगितली जाते. आणि म्हणून लेखिका असं म्हणतात की वाय डिडंट आय बिलीव्ह द मिथ दॅट आफ्टर अ ह्युमन हॅज टच्ड अ बेबी बर्ड द पॅरेंट्स वोंट टेक इट बॅक इनटू द नेस्ट अगेन. म्हणजे मी जर त्या पारंपरिक गोष्टीवर, मी जर त्या पारंपरिक कथेवर विश्वास ठेवला असता, आणि ती कथा म्हणजे असं आहे की जर ह्युमन बिईंगनं, कोणत्याही ह्युमन बिईंगनं एखाद्या पक्षाला स्पर्श केला, एखाद्या त्या चिमणीच्या पिलाला स्पर्श केला, तर त्या चिमणीच्या पिलाचे आई वडील त्या चिमण्याच्या पिलाला पुन्हा त्याच्या घरट्यामध्ये येऊ देत नाही. ही जी पारंपरिक कथा होती, ती या पारंपरिक कथेवर मी का विश्वास ठेवला नाही? मी जर त्या कथेवर विश्वास ठेवला असता, मी जर त्या गोष्टीवर विश्वास ठेवला असता, तर आज ही गोष्ट घडली नसती. म्हणजे लेखिका स्वतःच लेखिकेला दोष देण्याचा प्रयत्न करतात. कारण की लेखिकेला अपार दुःख झालेलं असते, खूप यातना होत असतात, खूप वेदना होत असतात. कारण की त्यांचं जे जीवन होतं, खास करून मागच्या 8 दिवसाचं त्यांचं जीवन म्हणजे नम होतं. ते रात्रंदिवस नमची काळजी घेत असायच्या. 2 वेळेस त्या नमच्या नेस्टमध्ये जे कॉटन वूल होतात तो चेंज करत असायच्या. तिला अर्ध्या-अर्ध्या तासात खायला देत असायच्या. आणि एवढंच नाही तर अर्ध्या-अर्ध्या तासानंतर मग जे अन्न तिला आवडत असायचं, ते अन्न मग ती नम खूप खात असायची. आणि एवढंच नाही तर जेव्हा लेखिकेचा मुलगा लेखिकेला म्हणतो, की "आई, तू तिच्या नोंदी घेण्यासाठी एखादी डायरीच का ठेवत नाही?" तेव्हा ती त्याला डायरी ठेवण्यास नकार देते आणि लेखिकेच्या मुलाला म्हणते, की नमच्या मी नोंदी घेणार नाही. आणि मी कशाच्या नोंदी घेणार आहोत? बरोबर आहे. कारण नम इथून कुठेच जाणार नाही. ती तिच्या जीवनभर म्हणजे पूर्ण आयुष्य इथेच राहणार आहे आणि ती माझ्याच सोबत राहणार आहे. आणि लेखिका पुढे असं सुद्धा म्हणतात, की नम वॉज डॉटर ऑफ हर पॅरेंट जस्ट लाइक शी इज द डॉटर ऑफ मी. मीन्स नम इज द डॉटर ऑफ हर पॅरेंट जस्ट लाइक शी इज द डॉटर ऑफ माइन. जशी नम तिच्या आई वडिलांची मुलगी आहे, तशीच ती माझी सुद्धा मुलगी आहे. म्हणून ती इथून कुठेच जाणार नाही. ती इथंच राहणार आहे आणि आयुष्यभर इथेच राहणार आहे. आणि मी आयुष्यभर तिच्या नोंदी ठेवणार नाही. तर तिच्या आठवणी मी माझ्या पूर्ण आयुष्यासाठी इथेच ठेवणार आहे. आणि म्हणून या गोष्टीचं लक्ष होते. आठवण कवयित्रीला येते आणि तिला लेखिकेला होते आणि लेखिकेला खूप दुःख होते. आणि म्हणून लेखिका असं म्हणतात की मी ते घरटच खाली घेण्याची चूक का केली? कदाचित त्या चिमण्याला उद्देशून म्हणतात, की कदाचित तूच तुझ्या मुलीची काळजी माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं घेतली असती आणि तू जर काळजी घेतली असती तर तुझी मुलगी आज मरण पावली नसती. आणि म्हणून आता मी म्हणजे खूप मोठी चुकी केलेली आहे. मी त्या कथेवर जरी विश्वास ठेवला असता, त्या गोष्टीवर जरी विश्वास ठेवला असता, म्हणजे ती कथा म्हणजे अशी आहे, की जर कोणत्याही ह्युमन बिईंगनं एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्षाला, खास करून पक्षाच्या पिलाला हात लावला, तर त्या पक्षाच्या पिलाला त्याचे आई-वडील त्या घरट्यामध्ये पुन्हा घेत नाहीत. जर मी त्या कथेवर किंवा गोष्टीवर विश्वास ठेवला असता, तर ते तुझं पिलू अजूनही जिवंत असतं, असं लेखिका म्हणजे दुःख व्यक्त करून म्हणजे लेखिकेला वाटतं, की काय करावं आणि काय नाही, असं सगळं विलाप करून, दुःख व्यक्त करून त्या सगळ्या गोष्टी त्या चिमण्याला सांगत असतात. This afternoon, I will remove his nest from the camel painting before he can start all over again. Now, the writer has decided to remove the nest of that male sparrow from the camel painting so that he cannot start all over again. लेखिकेनं हा निर्णय घेतलेला असतो, की आज दुपारी मी त्या चिमण्याचं घरटं त्या कॅमेल पेंटिंग वरून खाली काढणार आहोत. जेणेकरून तो चिमणा एखाद्या दुसऱ्या चिमणीला पुन्हा घेऊन येईल आणि पुन्हा त्याचा संसार सुरू करेल आणि पुन्हा एखादी चिमणी किंवा तो चिमणा मरण पावेल. म्हणजे मला ह्या गोष्टी
बिलकुल आता पाहायच्या नाही. चिमण्याचा किंवा चिमणीचा मृत्यू मी सहनच करणार नाही, असं लेखिका निर्णय घेतात. म्हणजे त्याला घराच्या बाहेर काढून द्यायचं कशासाठी? फक्त त्याचा मृत्यू झाला नाही पाहिजे. त्याच्यावर कोणतं संकट आलं नाही पाहिजे याच्यासाठी लेखिका निर्णय घेतात, की ते जे वर घरटं असते ते घरटं आपण खाली घेऊ आणि काढून टाकू. आय विल पुट द एअर कंडिशनर्स ऑन अँड शट हिम आउट ऑफ माय बेडरूम अँड माय लाईफ फॉरएव्हर. म्हणजे लेखिकेला खूप दुःख झालेलं असते आणि त्या दुःखामध्येच लेखिका म्हणतात, की आय विल पुट द एअर कंडिशनर ऑन. मी जे माझं एअर कंडिशनर आहे, ते एअर कंडिशनर आता सुरू करेल अँड शट हिम आउट ऑफ माय बेडरूम अँड माय लाईफ फॉरएव्हर. आणि त्या चिमण्याला माझ्या बेडरूम मधून आणि माझ्या आयुष्यातून म्हणजे फॉरएव्हर म्हणजे संपूर्ण आयुष्यातून नेहमीसाठीच मी माझ्या आयुष्यातून त्या चिमण्याला माझ्या बेडरूमच्या बाहेर आणि माझ्या आयुष्याच्या बाहेर काढून टाकेल, असं लेखिका म्हणतात. बघा, म्हणजे ते हे जे सगळ्या गोष्टी म्हणतात ते दुःखानं म्हणतात. कारण की त्यांना असं वाटते, की आणखी कोणत्या पक्षाची किंवा एखाद्या पिलाचा मृत्यू होऊ नये त्याच्यासाठी त्या म्हणतात. बघा आपण प्रश्न पाहू. What does the author describe as the inevitable corollary of loving? मेसेज टाईप करा चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर. What does the author describe as the inevitable corollary of loving? And the answer of this question is losing. Where did the sparrows build their nest? चिमण्यांनी त्यांचं घरटं कुठे बांधलं होतं? इन द बेडरूम. द बर्ड्स नेस्ट कॉम्प्राइज. त्या पक्ष्यांच्या किंवा चिमण्यांच्या घरट्यामध्ये कशा कशाचा समावेश होता? ग्रास होतं, लिव्ज होते आणि प्लास्टिक सीड्स. ग्रास, लिव्ज अँड प्लास्टिक सीड्स. वाय आर द डॉग समटाइम्स स्लॅप्ड? कधी कधी लेखिकेद्वारे त्या डॉगला का मारलं जायचं, कुत्र्याला का मारलं जायचं? कशासाठी? फॉर किलिंग बेबी बर्ड्स. बेबी बर्ड्सला मारण्याबद्दल लेखिकेकडून त्या कुत्र्याला मारल्या जायचं. हाऊ डिड द फिमेल स्पॅरो डाय? ती फिमेल स्पॅरोचा मृत्यू कसा झाला होता? शी हिट द फॅन व्हाईल फ्लाइंग. उडताना तिने त्या पंख्याला सरळ हिट केलं होतं, पंख्यावरच ती उडाली होती म्हणून तिचा मृत्यू झाला होता. नंतरचा प्रश्न आहे, द फिमेल स्पॅरो इज. फिमेल स्पॅरो कशी होती? स्मॉलर होती. त्याच्यानंतर कसे होते तिची बॉडी? म्हणजे फिमेल स्पॅरो जनरली कशी राहते? स्मॉलर राहते, चिमण्यापेक्षा लहान राहते अँड विथ अ ग्रे व्हाईट बॉडी. आणि तिची बॉडी थोडी ग्रेइश व्हाईट असते आणि मेल स्पॅरोची थोडी डार्क असते. व्हॉट डिड द ऑथर फाइंड इन द नेस्ट? लेखिकेला त्या घरट्यामध्ये काय मिळालं होतं? बेबी बर्ड होता आणि अस्पेकल्ड एग जे होतं. त्याच्यामुळे उत्तर आहे त्याचं बोथ ए अँड बी. नम needed to be fed every day, every 2 hours, every 1 hour की every half hour? तर त्याचं उत्तर आहे every half hour. Which of these was num not fed? याच्यापैकी नमला काय खाऊ दिलं जात नव्हतं, म्हणजे खाऊ घातल्या जात नव्हतं? दहेलिया, इन्सेक्ट्स, वॉटरमेलन की ब्रेड? तर इन्सेक्ट्स. Why did author refuse to document नम्स ग्रोथ? लेखिकेनं नम बद्दल डायरी लिहायला का नकार दिला होता? कारण की शी वॉन्टेड टू बिलीव्ह नम वुड स्टे विथ हर फॉरएव्हर. कारण त्यांना असं वाटत होतं की नम त्यांच्या सोबतच नेहमीसाठी राहणार आहे. व्हॉट कॉज्ड नम टू लूज कॉन्फिडन्स इन हर फ्लाइंग एबिलिटी? म्हणजे नम उडत असताना उडताना कशामुळे आत्मविश्वास गमावला होता तिने? कशामुळे? द डॉग बार्किंग ऍट हर. कारण की कुत्रा तिच्यावर भुंकत होता. आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट डज द ऑथर डिसाइड टू डू आफ्टर नम डाईज? नमचा मृत्यू झाल्यानंतर ऑथरने कोणता निर्णय घेतला होता? क्लोज अप हर बेडरूम सो दॅट नो मोर नेस्ट आर बिल्ड देअर. म्हणजे स्वतःची बेडरूम आता क्लोज करायची, जेणेकरून याच्यापेक्षा जास्त म्हणजे घरटे लेखिकेच्या रूम मध्ये बांधल्या जाणार नाही, असा निर्णय लेखिकेने घेतला होता. सो वी हॅव फिनिश्ड दिस लेसन. Our next lesson we will start right from tomorrow. Thank you very much for listening me patiently.